नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी विषयामध्ये उपयोजित लेखनचा एक घटक अभ्यासणार आहोत, ज्या घटकाचं नाव आहे कथालेखन. उपयोजित लेखन याच्यात कथालेखनला 5 मार्क असतात. हे बघा, एक गोष्ट लिहिणं ही एक कला आहे, आपण ती समजून घेतली पाहिजे. जसं खेळणं एक कला असते, एखाद्या खेळण्यातला प्रकार क्रिकेट येत असेल तर त्यालाच जास्त येतो, आपल्याला काय येत नाही, कारण ती एक कला आहे आणि ती त्यांनी साधली आहे. त्याच पद्धतीनं कथा ही एक कला आहे. मग कथालेखन कसे करावे किंवा कसं लिहावे हे आता आपण पाहायचं आहे. कथालेखन करत असताना जेवढं शक्य तो कथा वाचा व लिहा. म्हणजे लहानपणापासून आपण बघतोय की आपण लहानपणी भरपूर आजीच्या, मम्मीच्या, पप्पांच्या, आजोबांच्या तोंडातून भरपूर गोष्टी ऐकलेल्या आहेत. तर कथा लिहिण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त कथा ऐका किंवा वाचा आणि त्याचं मोरल ऑफ द स्टोरी शोधण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जेवढं शक्य जास्त तुम्ही कथा वाचाल तेवढं तुम्हाला लिहायला जास्तीत जास्त जमेल. त्याचबरोबर तुम्ही काय करायचं आहे, काही वाक्प्रचार किंवा काही म्हणी ह्या वाचून ठेवायच्या आहेत, तुम्ही समजून घ्यायच्या आहेत. जसं उदाहरण, करावे तसे भरावे, नाव उज्ज्वल करणे, अशा पद्धतीची म्हण किंवा वाक्प्रचार आपण लक्षात ठेवायची आहे. आणि यामुळं काय होतं की आपल्याला स्टोरी लिहिताना आपल्याला ते योग्य तिथं शीर्षक देताना, टायटल देताना या म्हणी किंवा वाक्प्रचार आपल्याला कामी येतात. त्याचबरोबर आपल्या कथेमध्ये हे वाक्प्रचार आणि म्हणी टाकले तर ती कथा अजून सुंदर होते. त्यामुळं आपण भरपूर असे वाक्प्रचार लक्षात ठेवले पाहिजे, म्हणी लक्षात ठेवल्या पाहिजे. जसं उदाहरण द्यायचं ठरलं तर एखाद्या कथाची सुरुवात कशी करावी, ती सुरुवात करताना ज्या व्यक्तीवर आधारित ती कथा आहे त्यावर एक थोडासा परिचय दिला पाहिजे आपण. जसं रामपूर गावामध्ये एक लोभी दुकानदार होता. शक्यतो तुम्ही त्या दुकानदाराचं नाव द्या, काही धनाराम, धनंजय, असं काही नाव तुम्ही देऊ शकतात. रामपूर गावामध्ये एक लोभी दुकानदार होता. तो ग्राहकांना लुटायचा किंवा तो नेहमी ग्राहक त्याच्याकडे आल्यावर तो त्याच्याकडे असलेल्या ज्या वस्तू आहेत त्याच्या जास्त किमती लावत होता. अशी सुरुवात आपण करायला हवी. बरं, ते शिकण्याआधी एक लक्षात ठेवा, कथा तुम्ही जी काही लिहिणार आहात ती 80 ते 100 शब्दात असावी. म्हणजे किमान 1 पेज किंवा 1.25 पेज भरेल असं तुम्ही कथा लिहायची आहे. त्याचबरोबर गोष्टीचा शेवट आकर्षक करणं आवश्यक आहे. गोष्ट संपल्यावर त्यातून आपल्याला काय शिक्षा भेटते ते लिहिणं अत्यंत आवश्यक आहे. जसं मोरल ऑफ द स्टोरी किंवा तात्पर्य म्हणू शकतो, ते लिहिणं गरजेचं आहे. जी गोष्टीची शेवट जी करणार आहे त्यातून काहीतरी आपल्याला शिकवण मिळाली पाहिजे, काहीतरी धडा मिळाला पाहिजे. आणि म्हणून ती शेवट करताना, गोष्टीचा शेवट करताना तो अतिशय आकर्षक असायला पाहिजे. बघा, परत एकदा आपण विचार करूयात. विभाग 5 उपयोजित लेखन प्रश्न 5वा आ असा येतो आणि खालील कृती सोडवा. ह्या खालील 3 कृती दिलेल्या असतात. ह्या 3 कृतींमध्ये कोणत्याही 2 कृती आपल्याला करायच्या असतात. ह्या 10 मार्काला असतात. एक आहे जाहिरात लेखन, दुसरं आहे बातमी लेखन आणि तिसरं आहे कथालेखन. या तिन्हींपैकी तुम्ही काहीही लिहू शकतात. जाहिरात लेखन आणि कथालेखन लिहिलं तर बेस्टच, कारण बातमी लेखन थोडंसं अवघड वाटतं. मग कथालेखन हा प्रकार वेगवेगळ्या पद्धतीनं विचारला जातो आपल्याला. म्हणजे कसे कोणते ते वेगवेगळे प्रकार आहेत ते आपण प्रथमतः अभ्यासूयात. बघा, कथालेखन खालील प्रकाराच्या कृतीद्वारे विचारले जाते. म्हणजे एक आहे कथाबीजावरून कथालेखन. कथाबीज म्हणजे काय, एखादं शौर्याची, पराक्रम केल्याची, म्हणजे जसं शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकतो आपण किंवा मोठमोठ्या राजांच्या, महाराणा प्रतापांच्या विविध गोष्टी ऐकतो. कथाबीजावरून लेखन करणं. दुसरं आहे मुद्द्यावरून गोष्ट करणं, जे लहानपणापासून तुम्हाला मुद्दे देतात
पूर्ण गोष्ट मुद्द्यांद्वारे समजवली जाते आणि त्याच्यावरून गोष्ट तयार करायची. आणि तिसरं आहे दिलेल्या शब्दांवरून कथालेखन. 5 शब्द दिले जातात, त्या 5 शब्दांवर तुम्हाला कथालेखन करायचं आहे. मग चौथा प्रकार आहे कथेची सुरुवात दिली जाईल, शेवट लिहिणे. म्हणजे तुम्हाला काय केलं जातं, समजा 20 ओळींची कथा पूर्ण आहे, तर त्याच्यातल्या 10 ओळी तुम्हाला दिलेल्या असतात एकदम जशाना तशा. त्यानंतर पुढं त्या कथेत काय घडलं असावं ते तुम्ही गेस करून लिहायचं आहे. म्हणजे कथेची सुरुवात आपल्याला देतात, एंड आपण करायचं आहे. नंतर 5वा प्रकार आहे कथेचा शेवट दिलेला असेल, आपण सुरुवात करायची आहे. जसं चौथा प्रकार आहे त्याच्या विरुद्धार्थी काय करायचं आहे, त्या कथेची मोरल ऑफ द स्टोरी आणि शेवटचा प्रकार दिलेले असतील. शेवटच्या 10 ओळी, पहिल्या 10 ओळी तुम्ही सजवून धजून काय झालं म्हणून हा शेवट झाला हे तुम्हाला लिहायचं आहे. आता जसं उदाहरण पहिलं घेऊया, अति तेथे माती. म्हणजे अति तेथे माती याचा अर्थ आहे की कोणतीही गोष्ट मर्यादित स्वरूपात करायची आहे, जास्त करायची नाही. जास्त केल्यावर काय होतं, त्याची माती होऊन जाते. जसं तुम्ही लाकूड तोड्याची गोष्ट किंवा पैसे एखाद्या भिकाऱ्याची गोष्ट ऐकलेली असेल. त्या गोष्टीमध्ये तो भिकारी देवाकडं भरपूर पैसे मागतो आणि देव म्हणतो मी तुला पैसे देतो, पण तुझ्या झोळीतून खाली जर पडले ते नाणे तर त्याची माती होईल. आणि तो त्याला थोडंसं देतात आणि मग देव विचारतो बस का. भिकारी म्हणतो नाही, मला अजून पैसे पाहिजे. परत देव अजून थोडं देतो. मग भिकाऱ्याला विचारतो बस का. भिकारी म्हणतो लालच वाढते, म्हणतो नाही मला अजून पाहिजे. देव देत जातो, तो मागत जातो, देव देत जातो, मागत जातो. त्याची झोळी एवढी खराब झालेली असते, ती त्या पैशांच्या ओझाने फाटून जाते आणि त्याच्यामध्ये असलेले सगळेच्या सगळे पैसे किंवा नाणे हे पैसे सगळेच्या सगळे जमिनीवर पडतात आणि त्या सगळ्याची माती होते. इथं मातीचा अर्थ त्या पद्धतीनं घेऊ नका. अति तेथे माती म्हणजे कोणतीही गोष्ट मर्यादित स्वरूपात ठेवायची आहे, जास्त करायचं नाही. त्यामुळं काय होतं, आपलं नुकसान होतं. आता दुसरा प्रकार म्हणजे काय, मुद्द्यावरून कथा सांगणं. मग आपल्याला लहानपणापासून आपण बघतो आपल्याला काही मुद्दे येतात, पूर्ण कथा मुद्द्यांद्वारे येते आणि ती आपण आपल्या सजून धजून आपल्याला मोठी करून लिहायची. जसं एक शेतकरी खूप गरीब, मेहनती, देवाकडे प्रार्थना, एक कोंबडी, रोज एक सोन्याचं अंड, विकून पैसे मिळवणे, लालच, कोंबडी कापणे. आता ही गोष्ट तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. मग ही गोष्ट लिहिताना आपण कसं लिहावं, एका आटपाट नगर होतं, त्या गावाचं नाव होतं रामपूर नगर. या रामपूर नगरामध्ये सीताराम नावाचा शेतकरी राहत होता. तो अतिशय गरीब होता पण मेहनती देखील होता. तो नेहमी देवाकडे प्रार्थना करायचा, देवा मला श्रीमंती येऊ दे, देवा मला श्रीमंती येऊ दे, मला भरपूर पैसे भेटू दे. मग देव त्याला प्रसन्न होतो आणि त्याला एक कोंबडी देतो आणि देव त्याला सांगतो ही कोंबडी घे, ही कोंबडी रोज तुला एक सोन्याचं अंड देईल. ते घेऊन तो खूप आनंदी होतो. आता ह्या सीतारामाला दररोज एक कोंबडी, ही कोंबडी दररोज एक सोन्याचं अंड द्यायची. ते सोन्याचं अंड तो बाजारात विकायचा, भरपूर पैसे यायचे. त्यांनी घर बांधलं, बंगला बांधला, गाड्या आल्या त्याच्याकडं, भरपूर शेतीपाडी आली आणि त्यांनी असं करून करून त्याच्याकडं भरपूर पैसा आला. मग ही कोंबडी जी होती ती रोज एक सोन्याचं अंड द्यायची आणि ते विकून तो भरपूर पैसे मिळवायचा. एक दिवस या सीतारामाला लालच आली, ही कोंबडी रोज एक अंड देते, मग मी हळूहळू श्रीमंत होतोय. जर मी या कोंबडीला कापलं आणि तिच्या पोटातले सगळे अंडे एकसाथ घेतले आणि ते विकले तर मी मी भरपूर श्रीमंत होणार आहे, जगात सगळ्यात श्रीमंत होणार आहे, असा विचार त्याच्या मनामध्ये येतो. आणि तो काय करतो, त्या कोंबडीला कापतो आणि त्या कोंबडीला कापल्यामुळं काय होतं, त्या कोंबडीच्या पोटातून एकही अंड येत नाही, पण ती कोंबडी मरते आणि त्यानंतर त्या शेतकऱ्याला कधीही कोणत्याही पद्धतीचं सोन्याचं अंड मिळत नाही. म्हणजे ह्या कथेचं तात्पर्य आहे लालच बुरी बला आहे. आपण ऐकलेलं आहे, लालच करू नये. कधी पण आपल्याला जेवढं मिळतंय त्याच्यात आपण समाधानी राहावं. जर आपण एखाद्या गोष्टीचं जास्त केलं तर काय होतं, तर ते आपल्याला नुकसानच देतं. जसं पहिला प्रकार बघितला अति तेथे माती, इथं सुद्धा काय झालं, थोडं थोडं मिळत होतं तर त्याला एकदम जास्त पाहिजे होतं. जास्त मिळवल्या गेलं तर अति तेथे माती, मर्यादा तोडली तर सगळ्याच्या सगळं नुकसान झालं त्या शेतकऱ्याचं. तर मुद्द्यांवरून अशी गोष्ट बनवू आपण शकतो.
तिसरा प्रकार आहे दिलेल्या शब्दांवरून कथालेखन करणं. मग आपल्याला काही शब्द दिले जातात, गरीब, शेतकरी, कोंबडी, लालच, पश्चाताप. मग मगाशी आपण जशी मी तुम्हाला गोष्ट सांगितली गरीब शेतकऱ्याची, त्याच्याकडं कोंबडी येते, ती सोन्याची अंडे देत होती, मग त्याला लालच येतं, तो त्या कोंबडीला कापतो, मग त्याला पश्चाताप होतो, आपण का कापलं त्या कोंबडीला, कारण आपण लालच केलं. म्हणजे अशा पद्धतीनं आपण तीच कथा ह्या शब्दांवरून सुद्धा ती कथा आपण लिहू शकतो, मुद्द्यांवरून सुद्धा लिहू शकतो, किंवा एका तात्पर्यावरून सुद्धा किंवा शीर्षकावरून सुद्धा ह्या गोष्टीला आपण लिहू शकतो. विविध गोष्टी अशा आपण लिहू शकतो. आता चौथा प्रकार म्हणजे कथेची सुरुवात दिलेली असेल. काय होतं की आपल्याला सुरुवातीला अर्धी कथा दिलेली असते आणि त्यानंतर पुढं काय झालं ते तुम्ही स्वतःच्या भाषेत लिहायचं असतं. म्हणजे कथा मागाशी मी तुम्हाला सांगितलं की एक सीताराम नावाचा शेतकरी होता, तो रामपूर नगरमध्ये राहत होता, तो अतिशय गरीब होता. त्या गरिबीमुळं तो खूपच त्रासला होता. तो देवाकडे नेहमी प्रार्थना करायचा की मला श्रीमंत व्हायचं आहे. देव त्याला एक कोंबडी देतो. त्या कोंबडीमुळं काय होतं, ती कोंबडी रोज एक सोन्याचं अंड देत होती. आता एवढी कथा तुम्हाला दिली, याच्या पुढची कथा तुम्हाला लिहायची आहे. मग तुम्ही विचार करून ती कथा पूर्ण लिहायची आहे. आता कथेचा पाचवा प्रकार म्हणजे कथेचा शेवट दिलेला असतो आणि त्याची सुरुवात आपल्याला लिहायची असते. म्हणजे जसं मी तुम्हाला मागाशी कथा सांगितली, त्याच्या पुढं काय घडलं असावं, तर त्या शेतकऱ्याला रोज त्या कोंबडीकडून सोन्याचे अंडे मिळू लागले आणि त्या सोन्याच्या अंड्यांमधून तो नेहमी भरपूर पैसे कमवायला लागला. त्यांनी घर बांधलं, बंगला बांधला, भरपूर गाड्या आल्या त्याच्याकडं, त्याची श्रीमंती वाढत गेली. पण एक दिवस त्याला लालच आली. आपण हळूहळू श्रीमंत होण्यापेक्षा एक साथ श्रीमंत आपण झालं पाहिजे. मग यावर आपण काय केलं पाहिजे, तर त्याला कल्पना आली की त्याला एक आयडिया आली. त्यांनी काय विचार केला की जर ही कोंबडी एक अंड रोज देते तर तिच्या पोटातले सगळे अंडे एक साथ आपण घेतले तर काय होईल, आपण लगेच श्रीमंत होईल. आणि म्हणून तो त्या कोंबडीला कापतो आणि कापल्यामुळे त्याला एकही अंड मिळत नाही पुढं, परंतु त्याचा खूप मोठा लॉस होतो. ती एक अंड, सोन्याचं अंड देणारी कोंबडी तो गमावतो. लालच करतो म्हणून ती कोंबडी त्याच्यापासून दूर जाते. तर कथेची शेवट आपण असा करू शकतो. मग हा शेवट दिलेला आहे, त्याच्या पुढचं सुरुवातीचं जसं मी मगाशी सांगितलं तसं तुम्ही ते लिहू शकतात. तर अशा पद्धतीने आपण विविध प्रकारच्या गोष्टी लिहू शकतो. आता कथालेखन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे ते ध्यानात घ्या. एक म्हणजे कथेला योग्य शीर्षक द्या. शीर्षक म्हणजे टायटल, नाव द्यायचं आहे. बघा ना, आपण कोणताही धडा वाचत असेल, लेसन वाचत असेल तर त्याला नाव असतं, सिरियल बघत असेल तर त्याला नाव असतं, पिक्चर बघत असेल तर त्याला नाव असतं, प्रत्येकाला नाव असतं. तर तुमच्या कथेला सुद्धा तुम्ही नाव द्यायचं आहे. दुसरं, शीर्षकावरून कथेच्या विषयाची कल्पना यायला हवी. जे काही शीर्षक तुम्ही देणार आहे कथेला, त्या शीर्षकावरून पूर्ण कथा लक्षात येणं गरजेचं आहे का ही कथा कशावर आधारित आहे. तिसरं, कथा ही भूतकाळातच लिहावी. म्हणजे ती घडून गेलेली आहे अशा पद्धतीनं ते भूतकाळातच लिहायची आहे कथा. त्यानंतर कथेत ज्या घटना आपण लिहितो त्याचा योग्य क्रम गेला पाहिजे. म्हणजे सुरुवातीपासून एंडपर्यंत लिहिताना योग्य क्रमानं लिहायचं. असं नाही का शेवट आधी लिहायचं आणि मग नंतर मध्येच काहीतरी लिहायचं आणि परत मग सुरुवात लिहायचं, असं नाही. जसं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असतं त्या पद्धतीनंच योग्य क्रमानं ती कथा लिहायची आहे. त्यानंतर कथेत जी पात्र असतात त्यांच्या तोंडी जर काही संवाद येत असतील तर ते संवाद त्या पात्राप्रमाणे असावेत. म्हणजे बऱ्याचदा आपण काय केलं पाहिजे की एखाद्या तोंडचं वाक्य असेल तर त्याला डबल इन्व्हर्टेड कॉमा दिला पाहिजे किंवा सिंगल इन्व्हर्टेड कॉमा दिला पाहिजे. ते वाक्य तिथं योग्य ते पॅराग्राफ दिले पाहिजे. ते संवाद, तो व्यक्ती कोणत्या परिस्थितीत आहे, गावाकडला आहे, शहराकडला आहे, शेतकरी आहे, इंजिनियर आहे, त्यांच्या पद्धतीचे ते भाषा त्या पद्धतीची आपण योग्य पद्धतीनं वापरली गेली पाहिजे. त्यानंतर कथेत वातावरणाची योग्य निर्मिती झाली पाहिजे. म्हणजे जे काही तुम्ही ती कथा लिहिणार आहे ती रंगून अशा पद्धतीनं सांगायची की वाचणाऱ्याला सुद्धा खूप सुंदर वाटलं पाहिजे. कथा योग्य प्रकारे पुढे सरकेल
त्या बेताने 3 ते 4 परिच्छेद पाडायचे. म्हणजे कथा जशी जशी पुढं सरकेल त्या पद्धतीनं त्या पूर्ण स्टोरीला 3 ते 4 पॅरेग्राफ तुम्हाला पाडायचे आहेत. 4 पॅरेग्राफमध्ये तुम्हाला ती कथा लिहायची आहे. त्यानंतर कथा लेखनाची शब्दसंख्या 80 ते 90 एवढी असायला पाहिजे. मी मगाशी सांगितलं तुम्हाला. जेव्हा कथेचा पूर्वार्ध किंवा उत्तरार्ध देतात तेव्हा प्रश्नपत्रिकेतील तो भाग उत्तरपत्रिकेत लिहायचा नसतो. जेवढी कृती त्यांनी आपल्याला विचारली आहे तेवढीच आपण उत्तरपत्रिकेमध्ये लिहायची आहे. म्हणजे कथेची सुरुवात 10 ओळी दिल्यात आणि पुढच्या 10 ओळी तुम्हाला लिहायच्या असेल तर सुरुवातीच्या 10 ओळी तुम्ही लिहायच्या नाही, फक्त तुम्ही उत्तर लिहायचं आहे. किंवा शेवटच्या 10 ओळी दिल्यात आणि सुरुवात कशी लिहायची आहे ते लिहायचं असेल तर तुम्ही फक्त सुरुवात लिहायची आहे, नंतरचं तुम्ही लिहायचं नाही. त्यानंतर शक्यतो कथेला तात्पर्य लिहावे. कधी पण एक लक्षात ठेवा, कोणतीही कथा लिहून झाल्यावर त्या कथेमधून तुम्हाला काय शिकवण मिळाली हे तात्पर्य, मोरल ऑफ द स्टोरी तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. त्यातून सुद्धा तुमचे मार्क वाढू शकतात. आता मुद्द्यांच्या आधारे गोष्ट एक आहे ती तुम्ही स्वतःने तुमच्या वहीमध्ये लिहायची आहे. तर ती काय आहे? संध्याकाळची वेळ, खूप गर्दी, श्रीमंताचे पैशांचे पाकिट पडणे, गरीब विद्यार्थी पाकिट हेडमास्टरांकडे देणे, हेडमास्टर म्हणजे प्रिन्सिपल, श्रीमंतांचे शाळेत येणे, प्रामाणिकतेचे फळ. ही गोष्ट तुम्ही स्वतः बनवायची आणि स्वतः तुमच्या वहीमध्ये लिहायची आहे. हा तुम्हाला होमवर्क आहे. धन्यवाद.